मम्मीचा पप्पा जात आहे त्याच्यामुळे जियाना किशी करून दे कसं काय करायचं. तू जाते का आजी बरोबर? तू जाते? अगं येते म्हणते ग, घेऊन जा. तू जाते? बरं बरं जा. हिचं असंही आहे की तूही चल, मला आजीकडे जायचं. जायचं का भंडाऱ्याला आजी सोबत? जायचं? आणि डॅडीला राहू देऊ इथेच? ठीक आहे, डॅडीला इथेच राहू देऊ तिच्या मम्मा जवळ. आपण जाऊ. हा बरं काढून चालेल. हो हो चल बाय. चल बाय कर. बाय बाय आजी. या म्हण. हो हो येते. या एक्सेप्टेडच नाही आहे, जाऊच नको असं आहे ते. चल बाय. आजी बघत आहे. आजी बघत आहे. ती आजी बघत आहे काचावरनं. गेली आजी घरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, आता वाजले सकाळचे 6:30 आणि मम्मी पप्पा गेले भंडाऱ्याला बिकॉज आज आहे संडे. पप्पांचं असतं हॉटेल. बिकॉज आता इतके दिवस 1-2 दिवस मम्मी होती तर तिला खूप छान वाटत होतं खेळायला. आणि तसे नातवंडांना आजी आजोबाच लागतात. तिकडे आई बाबा मिस करते जियानाला बिकॉज ती तिकडे गेली नाही आणि आम्ही पण जिमला गेलो नाही तर तिला पण आम्ही सकाळी ड्रॉप केलं नाही त्याच्यामुळं. तर आज तर नाही पण उद्या नक्की जियानाला पाठवेल स्कूल झाल्यानंतर आई बाबांकडे. जायचं ना मायाबाकडे जाशील का उद्या? बरं. आणि भंडाऱ्याला पण जाऊ आपण. हां तुझी स्कूल झाली की जाऊ. नाही भंडाऱ्याला नाही जाऊ की स्कूलला नाही जाऊ? आबा जियानाचं चांगलं आहे. जियानाचं चांगलं आहे. आई बाबांकडे गेली तर तिकडे खेळते, इकडे मम्मी पप्पा आले की इकडे खेळते आहे ना जियाना? हां दोन्ही ठिकाणी कम्फर्ट झोन आहे. चला मे बी ही झोपेल तिला झोपेल. आणि प्रणव तर आज नो चान्स आहे की लवकर उठेल. तो लेटच उठेल. तो पण मी माझं घरचं आवरून घेईल आणि मग पुढचं बघू काय. मला ना हिचं काही समजतच नाही. मी ॲक्च्युअलमध्ये आता व्हिडिओ एडिट करत होती. आज जो टाकायचा आहे तो व्हिडिओ एडिटिंग सुरू होती आणि तिथे ती क्लिप आहे जियाना रडते. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं सुद्धा असेल. ते बघून हिचं सुरू झालं. काय म्हणजे जियाना? अगं पण जियाना आज तुला स्कूलला सुट्टी आहे जियाना. नेक्स्ट मॉर्निंग. चला तर घरी आहे इंटरनेटचा इश्यू आणि त्यासोबत त्या दीपालीला सुद्धा थोडं बरं नाही आहे. तर मी जातोय जियानाला आता घ्यायला. जियानाला पिक करून तिला सोडून दिला आईबाबांकडे. कारण दीपालीचा पण दिवसभर थोडा आराम होईल, जियानाचा पण तिकडे आराम होईल आणि माझे सुद्धा ऑफिसचे कामं होतील. आणि इव्हिनिंगला आज आम्ही आईबाबांसोबत कुठे जाणार आहे, काय करणार आहे हे पुढे तुम्हाला माहीत पडेलच. तर तरीच तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आलेले आहेत मुलांना घ्यायला आणि त्या मुलांचा आनंद बघण्यालायक असतो. जसे ते पॅरेंट्सला बघतात सेम जियाना पण तशीच करेल. हॅलो बेटा, हॅपी हाय करून दे सगळ्यांना. चला तर जियाना कम्प्लिटली सेटल झालेली आहे ना जियाना? आवडलं तुला स्कूल? खूप खेळत होती, मी बघितलं तुला खेळू दिलं. मी आलो नाही तुला घ्यायला, मुद्दाम थोडं लेट आलो. मी बाहेरच होतो. You're a good girl. I am really proud of you and I love you so much. हा मम्मा. चला जाऊ आपण. तर आता आम्ही जातोय आई बाबांकडे. जियानाला तिथे सोडून देईल. जियाना आई बाबांसोबत खेळेल, जेवण करेल आणि पाण्यामध्ये झोपेल.
चला आता मम्मा मम्मा डॉक्टर कडे गेली. मम्माला बरं नाही आहे ना म्हणून आबाकडे येणार आहे मम्मा नंतर. तर मी आता घरी पोहोचलेलो आहे. झियाना थोडी रडत होती कारण भरपूर दिवसानंतर आई बाबांकडे गेली आणि स्कूल नंतर तिला असं वाटते की आपण आपल्या घरी राहिलो पाहिजे मम्मा डॅडी सोबत. पण आज दीपालीलाही बरं नव्हतं. तर येस थोड्या वेळ ती थोडे टँट्रम थ्रो करते त्यानंतर ती नॉर्मल होते. इवन ती स्कूलमध्ये पण सेटल झाली. तर ऑफिस माझं आटोपलेलं आहे. आज होतं घरूनच काम कारण पुढे 2 दिवस माझ्या सुट्ट्या आहे त्यामुळे ऑफिसला जाण्याची काही गरज नाही आहे. तर ऑफिसचे कामं आटोपलेले आहे आणि मॉर्निंगला इंटरनेटसुद्धा नव्हतं त्यामुळे माझा भरपूर वेळ जो आहे तो वेस्ट झाला. बट ठीक आहे ॲट द एंड रिकवर झाला. आणि आता मी जातो आहे बाहेर आईबाबांसोबत. तर आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे पुढे तुम्हाला माहीत पडेलच. दीपाली रेडी झालेली आहे. झियाना ऑलरेडी आईबाबांकडे आहे. तर आईबाबा त्यांना घेऊन खाली येतील पिक करू आणि आम्ही मग निघू. ब्लॅक हा जाईल ना हा जाईल तिच्या ड्रेसला रेड. थोडं रेड पण आहे ना असं तिचा फ्रॉक सारखं आहे ना. आता आई माहित नाही काय लावून आणते. वर जायचं आहे की खालीच आहे. खालीच बोलवून घेऊ ना. आज मी पहिल्यांदा ऑन टाइम रेडी झालो आणि ऑन टाइम घराबाहेर निघतोय. आज मला प्रणव म्हणतो दीपाली आज घरात बिलकुल कचरा नाहीये काही नाही कारण झियाना नाहीये आणि त्यासोबतच दीपालीला ड्रेस सुद्धा लवकर मिळाला कारण मी शोधून दिला. हो तू शोधून दिला. आणि मेन म्हणजे आज असं वाटलं ना की ती आधीची लाईफ जेव्हा आपण दोघंच राहायचो तसं. इव्हन आम्ही काही फोटोज पण क्लिक केले नक्की तुम्हाला पुढे इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. अदरवाईज इतका गोंधळ असतो की आम्हाला फोटो काढायला वेळ नसतो. आणि घरची अवस्था तर अशी असते आता की तिचं आवरायचं की आमचं आवरायचं असं होतं. पण आज भरपूर रिलॅक्स वेळ मिळाला आणि असं वाटलं. आणि तशी पण ती 2 दिवस जेव्हा जाते तेव्हा आपल्याला थोडं रिलॅक्स राहतो. तरी आज मला माझे जे प्लॅन्स होते ते नाही झालं बिकॉज आजचा पूर्ण दिवस पार्लरचं सगळं करण्यात गेला. ताई आल्या होत्या भावना हातकरे. मी त्यांचं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे ब्लॉग्समध्ये. परत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल. जर तुम्हाला कोणाला होम सर्व्हिस हवी असेल तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते घरी येऊन होम सर्व्हिस देतात आणि खूप सुंदर सर्व्हिस देतात. का इकडे का बरं पण इकडे का बरं आलो. अच्छा प्रणव चाललाय आपली पिशवी घेऊन. बाबा प्रणवचे कपडे सगळे प्रेस करून देतात. पण आम्हाला बाहेरची आवडतच नाही. एका दिवसात जाड दिसतोय. आतापर्यंत बारीक दिसत होता आणि आता थँक्यू. बापरे किती ऍक्च्युली किती दिवसानंतर होतंय. बापरे ट्रीटमेंट झियाना व्हायच्या आधीपासून मला म्हणजे 2 वर्ष अशीच ट्रीटमेंट होती प्रणवने दिली. आणि नाही झियाना 1 वर्षाची होतपर्यंत तेव्हा पण तू असंच करायचा. दार उघडायचा. पण जेव्हापासून ती चालायला लागली बोलायला लागली ना कुठेतरी आपलं रिलेशन असं वाटतं ना डिस्कनेक्ट झालो आपण. बिकॉज झियानामध्येच इतकं गुंतून असतो की नाही वेळ मिळत. म्हणून मध्ये मध्ये आम्ही फिरायला जातो. तेव्हा पण माझं सतत चालू असतं झियाना झियाना झियाना. पण जर ती आईबाबांकडे राहिली ना तर तेव्हा नसतं. पण माझं असं एका दिवसासाठी ती जाते तर मला माहिती आहे ती रात्री माझ्याजवळ येणार आहे तर तेव्हा नाही वाटत. पण असं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं म्हटलं अजून एक आमचा प्लॅन होता पण मी तो कॅन्सल केला. मी म्हटलं नाही झियानाला घेऊन चालत असेल तर जाऊ अदरवाईज नाही. पण खरंच छान वाटलं ऋणू. म्हणजे ते दिवस एकदम आठवले एका क्षणात. मस्त दिवस होते. हे पण दिवस छान आहेत. पण आता आपले जे गोल्स आहे ते चेंज झाले ना. आधी काय केमिकलची केअर म्हणजे काय दीपालीला हवंय काय तिला म्हणजे मला काय हवंय हे ते तिला माहिती राहायचं. आता कसं आहे आमचं लक्ष झियानाला काय हवंय. मी आताच म्हटलं तिला मी भात खाल्ला दुपारी जेवणामध्ये तर मी म्हटलं अगं झियानासाठी ठेवला नाही. असे थॉट्स यायला लागतात. तर असं नाही मी हा विचार नाही केला अरे दीपाली तुझ्यासाठी नाही ठेवला झियाना. तर असे चेंजेस
अगोदर दीपालीला विचारावं लागायचं, आता जियाना येतो माइंड मध्ये. तर मग तो चेंज आपल्या ऍक्शन मध्ये पण येतो. पण आज जियाना नव्हती. पण मला असं वाटतं ना, प्रत्येक कपलनी पॅरेंटिंग मधनं वेळ काढायला पाहिजे आणि दोघं पण फिरायला गेले पाहिजे बाहेर. ते Yes, खूप right. महत्वाचं आहे. खूप सॉर्टेड फील होतं आणि रिलॅक्स वाटतं एक माइंडला पण. बिकॉज आपण बिंग अ मदर आणि फादर पण, आजकालचे फादर आधीच्या फादर सारखे नाही राहिले. 101% कॉन्ट्रीब्युट करतात घरात. तेवढंच जेवढे एक बाई करते तेवढंच राईट. प्रणव तर करतोच. इव्हन मी खूप जे माझ्या जवळचे जे माझं सर्कल आहे ते पण मुलं कॉन्ट्रीब्युट करतात. माझे मित्र तर करतातच. मी जेवढं बघितलेलं आहे हा, तेच आपण आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये बघतोय की कॉन्ट्रीब्युट करतात. पण आधीच्या काळात हे सगळं नाही व्हायचं. तर माहिती नाही आधीच्या मुलींनी आणि बायांनी कसं ते हँडल केलं सगळ्या काही गोष्टी. खूप डिफिकल्ट आहे. बिकॉज बिंग एका सिंगल पॅरेंटनी हे सगळं करणं, हॅट्स ऑफ टू दोज लेडीज. आधीचे आपल्या मम्मी लोकांनी तेच केलेलं. नाही, आमच्याकडे नव्हतं. बाबांचा फुल सपोर्ट होता आईला, तर आईंचा नव्हतं तसं. पण जसं माझ्या पप्पांचं मम्मीचं तर तसंच होतं. बिकॉज बिझनेस फॅमिली असल्यामुळे पप्पा वेळ नव्हते देऊ शकत आणि माझ्या मम्मीनीच तिघांनाही आम्हाला रेस केलं होतं तिने. कारण 9 ते 5 जॉब हा जॉब प्रोफाईल मध्ये तुम्हाला मिळून जाईल. बट बिझनेस वाल्यांमध्ये ते सकाळी 7-8 वाजता निघतात, सरळ 10, 11, 12 वाजता तर तिथे लेकरं पण झोपून जातात. त्याच्या सिच्युएशन मध्ये 12 वाजता यायचे घरी. माझी तर किती दिवस पर्यंत भेट नव्हती, होतच नव्हती ना ते 12 वाजता यायचे घरी. तर ते तसंच असतं ना. येस, तर असं आहे. खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात एकदा पॅरेंट झाल्यानंतर. आधीची लाईफ खूप सुंदर असते. इव्हन बेबी झाल्यानंतरची पण लाईफ खूप अमेझिंग आहे, खूप सुंदर आहे. पण कुठेतरी जे हजबंड वाईफचं रिलेशन असतं ते, तो स्पार्क एक मिसिंग असतो लाईफ मध्ये. पण आपले पॅरेंट्स आताही करत आहे. आता पण टिल म्हणजे दे आर 60-65 नाव अँड अजूनपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी संपलेल्या नाहीये. करत आहे. हॅलो. तर प्रणवने कॉल केला होता बाबांना. जियाना रेडी नाही आहे. त्यांना असं वाटलं की आम्ही ड्रेस घेऊन येऊ, पण मी ऑलरेडी ड्रेस तिच्या बॅगमध्ये टाकलेला होता. मे बी त्यांना कळलं नसेल ते. तर येस, चला आता जियानाला रेडी करेल घरी जाऊन आणि इथनं माझी मॉम ड्युटी परत स्टार्ट होईल. बिकॉज एकदा ती मला बघेल तर ती आई बाबांकडे पण जाणार नाही. सकाळी भरपूर रडत. कुठनं घेतली? मिंत्रावरून घेतली. लूज झालं पण मला बघ. म्हणजे घेतलं तेव्हा टाईट होत होतं. कट करू. चॉपिंग बोर्ड घेऊन आली. मम्मा कट करते का त्या चॉपिंग बोर्डवर? कसं कट करावं लागतं? चॉपिंग बोर्ड घेऊन आली तिकडून. आज ते वरचं काढला मागं कचरा त्या दिवशी सापडलं त्याच्यात. काही खेळणे फेकायला काढले कपचे. ती बॅट सापडली. बॅट किती दिवसांनी शोधत होती. वरून ती बॅट काढली. त्याचं सामानच काढलं. त्याच्यात ट्रॉफ्या होत्या. त्यानंतरची याची कचरा बाहेर काढला. यांनी कट करावं लागते. सापडला तो, एक दुसरा सापडला. काही फेकाचं एवढं काढलंय. चॉपिंग पॅड घेऊन आली बरोबर. त्याच्यावर कापते ती. बनाना सापडला. बनाना होता म्हटलं. बनाना सापडला. पावडर संपलं. क्लोज युअर आईज घे ना. पावडर संपला. मोठा आहे घरी एक. आईज क्लोज कर. सगळे बाहेर आहे. बिझी पाहिजे की नाही? मारलं. मी कुठे बसू? कुठे बसू?
हा निघाला का? नाही रे. नाही तशी नको, अशी तिसरी आहे ना? तिसरी ना. अशीच घ्यायची, अशीच म्हणत आहे ना. हा चला आतमध्ये. चला तर आम्ही आलेलो इथे सायकल घ्यायला आबामाईकडनं जियानासाठी गिफ्ट. चला आतमध्ये. अंकल गाड़ी की तरफ ध्यान रखना. हाँ? आम्ही तिथे सायकल बघितलं, आम्हाला आवडलं नाही. आता आम्ही इथे जातो. तिथनंच मी विकाची पण घेतली होती ना, म्हणून तेव्हा मी व्हेरायटीज बघितल्या होत्या. चला तर एक अजून नवीन दुकान ट्राय करू. मल्टिपल गोष्टी चेक केल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल करायला पाहिजे, जो की आमचा नेहमीचा एक अप्रोच असाच असतो. ही बॉय सारखी आहे ना. हे स्पोर्टी लुक आहे. हा नाही असे मुलं चालत असे शान. फिर आप ऐसे लेना है तो ऐसे देखो. हा ठीक आहे ना, घ्यायची तर चांगली घ्यायची ना दीपाली. मग कोणची कंपनी आहे? हीरो नवीन आहे. नाही नवीन कंपनी, नवीन कंपनी आहे ती. A1ची टू आहे ऑरेंज. ही A1ची आहे बघा. काय म्हण. चला तर सायकल झालेली आहे ही फायनल. कडनं गिफ्टच आहे ना तुला बर्थडेचं. ओके चालू झाल्यानंतर तुमच्यासाठी दुसरी सायकल छान आहे. आराधनाची सायकल पण तिकडे नव्हत्या ना व्हेरायटी. नाही. येस, तर ही सायकल घेतली आई बाबांनी जियानाला ॲज अ बर्थडे गिफ्ट. हा जियानाच आहे ना. आवडली ना तुला? घेऊन जायची हिला. चला चला तर आम्ही घेऊन आलेलो आहे हाटपाट हल्दीराम. सगळ्यांना भूक लागलेली आहे, स्पेशली जियाना. थांब मम्मी. आहे माझ्याजवळ. चला थँक्यू. जातच नाही ती. शी नोज हर बाउंड्रीज. पप्पा नाही राहू द्या तुम्ही. तर अप्रतिम जेवण होतं. टेस्ट ज्या अगोदर आम्ही ट्राय केला त्याच्यापेक्षा आज बेस्ट टेस्ट होती. तर येस झाला आमचा आजचं गिफ्ट घेऊन आणि त्यासोबतच डिनरसुद्धा. उद्या 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 अशीच रडते. सायकल आहे तुझ्याकडे. सायकल आहे म्हणते. तू जाते का आंब्यासोबत? जाते. हा जा जा. अरे बाबा पाठव जा. सायकल आम्ही घेऊन जातो.
तर हे होतं ते गिफ्ट जे आईबाबांना जियाला द्यायचं होतं आणि आज फायनली आम्ही जाऊन घेऊन आलो. जियाला आईबाबांकडनं आणि आजी आजोबांकडनं दोघांकडनं गिफ्ट मिळालेलं आहे त्यांना जियाना. आणि बर्थडेला अजून वेळ आहे. त्या प्रकारे होता आजचा दिवस, अतिशय सुंदर आणि फुल एन्जॉय केलेला आहे. दीपालीला थोडं बरं नाही आहे, बट जियानाच्या बर्थडेमुळे ती परत एनर्जाइज होईल आणि उद्यापासून माझ्यासोबत जिमला येणार आहे. राईट. तर येस, तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.